नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आज मला सुट्टी आहे, तर आज माझा डे ॲट होम कसा जाणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली माझी शूटची जी चप्पल आहे ती तुटली आहे, त्याची हील्स ॲक्च्युली थोडी ब्रेक झाली आहे. तर आज मी फुटवेअर शॉपिंगला जाणार आहे, पण संध्याकाळी. आता मी जरा चहा बनवते, नाश्ता बनवते आणि आता आपण झाडांना पाणी देऊया. प्लस घर साफसफाई करू, कारण मम्मी उल्हासनगरला गेली आहे. तर जरा आज माझा दिवस आहे घरात. तर आज माझा दिवस घरात कसा जातो ते तुम्ही बघा. तर आता हे बघा, मी पाणी घेतलंय झाडांसाठी. जरा झाडांना पाणी देऊया. खूप दिवस झाले पाणी नाही दिलं. मम्मी नाही आहे ना, मम्मी ॲक्च्युली 3 days झाले उल्हासनगरला गेली आहे, तर 2 days मी पाणी नाही दिलंय आणि आता पाणी देऊया झाडांना. झाडांना पाणी देऊन झालेलं आहे आणि माझे पाय सगळे ओले झाले. प्लीज अवॉइड द टॉवेल. अँड आता जरा चहा बनवूया आणि मस्त चहा पिऊया, कारण खूप वेळ झाला माझी चहा प्यायची इच्छा होत होती, पण मला उठायचा कंटाळा आलेला. सो फायनली चहाकडे वळूया. आणि मी एक ब्रेडचं स्नॅक बनवते, ते तुम्ही बघा. या आधी पण मी बनवलंय, आता पुन्हा बघा. चहा रेडी. आणि हा कप किती युनिक आहे. चहा पिऊन झालाय आणि आता मी माझ्या नाश्त्याची तयारी करते. सो इट्स नाश्ता कम लंच. तर ब्रंच आहे. कांदा, टमॅटो, लसूण मी सोललेत आणि मिरची, असं सगळं लागणार आहे आपल्याला. ही रेसिपी तुम्ही आधी पण पाहिली आहे, माझ्या इन्स्टाला पण आहे, पण आता पुन्हा मला एकदा आज ती खायची खूप इच्छा झाली. आता कांदा सोलून झालाय, मी लसूण सोलून ठेवले आहेत, फक्त चिरून घेते आणि मग वळूया डिरेक्टली रेसिपीकडे. आता माझं सगळं चिरून झालं आहे बघा. कांदा, टमॅटो, मिरची, इथे लसूण ठेचून ठेवलाय आणि आता डिरेक्टली वळूया रेसिपीकडे. आता तुम्ही पाहिलंच ना, मी कांदा शिजायला ठेवलाय. सो कांदा शिजेपर्यंत कचरा काढून घेते आणि मग स्नॅक खाऊन आपण लादी पुसून घेऊया. मम्मी निघाली उल्हासनगरवरून आणि मम्मी येईपर्यंत ॲक्च्युली मी बघा बीट पण बॉईल करायला ठेवलंय. सो आज मी खूप महिन्यानंतर बीटाची कोशिंबीर करणार आहे आणि आय मिस कुकिंग, पण शूट असतं त्यामुळे मला वेळ नाही मिळत आणि मम्मी आल्यामुळे तर माझं ॲब्सोल्युटली बंद झालंय कुकिंग. पण नाही, मी विसरले नाही अजिबात काही. तर बाकीची कामं झाली की मग शेवटाला मी जाऊन बीटाची कोशिंबीर बनवणार आहे. स्टे ट्यून विथ मी. आता जरा कचरा काढून घेते. पहिलंच माझी डिश होत आली आहे. एक 5 मिनिटं त्याला शिजू देऊया. ऍक्च्युली ह्याचं नाव काय आहे तर फोडणीचा ब्रेड. जसा फोडणीचा भात असतो तसा फोडणीचा ब्रेड. आता हे रेडी झालं की मी खाईन आणि मग त्यापुढे मी तुम्हाला जसं म्हटलं की बाकी कामं मी कंटिन्यू करणार. तोपर्यंत मी मुक्ता नार्वेकरचा व्लॉग बघते. मला ती खूप आवडते, मी तिचे व्लॉग सतत बघते. आता माझा नाश्ता रेडी झाला आहे, आय एम शुअर. पण बघूया. येस, सो दिस इज रेडी. थोडासा क्रिस्पी पण झालाय तो. आता मी हे खायला घेते. ह्यावर लिंबू पिऊया, मस्त चाट मसाला टाकूया आणि खाऊया. खूप टेस्टी लागतं. तुम्हाला ही रेसिपी ट्राय करायची असेल तर नक्की करा, तुम्हाला 100% आवडेल. टेस्ट करून बघूया. वा वीणा, नाईस, छान झालंय. मम्मी आली आहे. वेलकम. मला आता बाथरूम मध्ये तुम्ही. हाऊ वाज मस्त, लवकर निघाली, लवकर पोहोचली. बापरे, नाही लेट, तुला टाइम लागला पण पोचायला. 3:45 वाजलेत. वेलकम वेलकम होम. हे बघ, छोला भटुरे आणले तुला. छोले भटुरे आणले आणि तुला लस्सी आणली. थँक्यू. आणि भाज्या आणली स्टेशनवरून. ठीक आहे, चालेल. आणि कसे होते तुझे 3 दिवस? हेवी गेले खूप.
बोर होतं ना. नुसती साफसफाईच करत होती. हा तिकडे एवढा घर. कचरा होता बापरे घरात. आता काढली नाही. ओके. चहा ठेवलेला आहे आणि मेन ऍक्टर जो आहे या व्लॉग मध्ये दॅट इज टॉवेल. टॉवेल काढते. मला टॉवेलची सवय आहे, तुला माहिती आहे ना पहिल्यापासून. ओके चहा झाल्यावर भेटू. बाय. टॉवेल कन्सिस्टंट. मी ट्रे पण नाही घेतली खायचं असं नाही. चहा रेडी आहे. टोस्ट अँड खारी. आता चहा पिऊया. आता चहा पिऊन माझा झालाय. मम्मी चहा पिते. कसा झालाय चहा? छान झालं. ऍक्च्युली मला जसा पाहिजे, मला जसा लागतो तसा झालेला चहा. सो मी मस्त खारी टोस्ट खाल्लं. आता जाऊया भांडी घासायला. मम्मी थोडंसं आराम करते. मी खूप भांडी केलेले. मी चेंज करते. तर मी थोडेसे भांडी करून ठेवलेले. इथे मगाशी स्नॅक वगैरे बनवलेलं आणि चहा बनवलेलं. स्वतः जरा भांडी आवरूया आणि लादी पुसून घेऊया. आणि आता तुम्ही पाहिलं मी थोडी साफसफाई केली, लादी पुसली, भांडी घासले. आता मी बनवणार आहे बीटाची कोशिंबीर. सो खूप दिवस झाले मी बनवली नव्हती. आता बनवेन आणि मम्मीला पण टेस्ट करायला सांगेन, बिकॉज मम्मीने अजूनपर्यंत टेस्ट केली नाही आहे. सो लेट्स गो अँड मेक इट. आणि आता हे शेंगदाणे भाजून घेतलेत फॉर द कोशिंबीर. सो लेट्स डिरेक्टली गो टू किचन. आणि आता फायनली आपण कोशिंबीरची बीट तर आता फायनली आपण बीटाची कोशिंबीर बनवतोय. सगळं तयार आहे. आणि हे बघा. आणि हे बघा अगारोचं हँडी ग्राइंडर आहे माझ्याकडे. म्हणजे हे इलेक्ट्रिक ग्राइंडर आहे पण वायरलेस आहे. सो हे असं लावायचं ह्याच्यावर. ठीक आहे. शेंगदाणे मी आत टाकलेत आणि आता बीटाची कोशिंबीर रेडी आहे. वाटीत घेऊया, मम्मीला टेस्ट करायला देऊया आणि मी पण खाते. खूप महिन्यानंतर मी बीटाची कोशिंबीर बनवली. टेस्ट कर. ओके. सो मम्मी आता येणार नाही व्हिडिओमध्ये कारण मम्मीनी चेंज केलंय. पण जीन्स मम्मी व्हिडिओमध्ये येणार नाही पण मम्मी टेस्ट करून सांगणार की कोशिंबीर कशी. छान झाली. सो मम्मीला आवडली आहे. आता मी खाऊन घेते कारण हे माझं फेवरेट आहे. बीट सॅलेड टाइप्स म्हणजे बीटाची कोशिंबीर. आणि तुम्हाला ही कोशिंबीर बघून जर आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आय एम 100% शुअर तुम्हाला खाल्ल्यावर मजा येईल आणि तुम्ही रिपीट बनवणार. माझी मोस्ट फेवरेट आहे. आता मी खाते आणि मी पण खाऊन बघते कारण मी खूप दिवसांनी बनवली. वाव, नॉट बॅड विनी, व्हेरी गुड. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आज आम्ही फिल्म सिटीमध्ये आहोत. आज जरा एक कॉन्सर्ट टाइप्स शोमध्ये शूट होणार आहे त्यामुळे मग मी जरा व्लॉग करते आहे. आणि मी थोडे वेगळे हेअर करणार आहे. ती मशीन बघू ऐश्वर्या. तर हे बघा, आज मी जरा हेअरस्टाईल वेगळी करणार आहे. सो अशी ही 3 टॉंग मशीन आहे. अशी माझ्याकडे अजून मोठी आहे म्हणजे 4 सेक्शन्सची आहे. सो असे जरा डिफरंट हेअर करणार आहे. आणि कॉस्ट्युमसाठी आता सुनीता ताई आली की मी साड्या आणल्यात. सो तिला ते देईन. बघू त्यातून काही फायनल होतं का. आज मी जरा डिफरंट रेडी होणार आहे तर तो लुक मी तुम्हाला दाखवेनच. आणि मेकअप असं काही वेगळं नाही करणार पण हेअरमुळे लुक चेंज होतो. सो सी यू. हे बाई, एवढे लोक 2 जण माझे हेअर करतात. रोहन तर कॉन्स्टंट आहे. आणि मानसीचं टी शर्ट बघा किती छान आहे. हाय मानसी. युअर टी शर्ट इज व्हेरी नाईस. विंटर इज कमिंग. या क्रिसमस. आणि आता बाकी हेअर झाल्यानंतर तुम्हाला दाखवते कारण हेअरच डिफरंट होणार आहे. सो आय विल सी यू गाईज इन अ व्हाईल. बाय बाय.
हे बघा माझे हेअर झालेत आणि या ताईने केले. थँक्यू सो मच. एकदा मागून दाखवतेस माझे हेअर असे. असं ताई असं दाखव. असं नाही 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 आडवच पण असं पॅन. ओके. बघू शकता ताईने इतके छान वेव केले. थँक्यू सो मच. आणि ही आहे माझी साडी आजची कॉन्सर्टची आणि ही अमृताची साडी आहे. तर तुम्ही पाहिलं माझी रेड साडी, दीज हेअर अँड आय एम रेडी. सो आज मी ऍक्च्युली जनरली खूप रेडी होत नाही फॉर द इव्हेंट किंवा कॉन्सर्ट. मला असं सिम्पल राहायला आवडतं. पण माझी आज खूप इच्छा झाली की आज मी जरा वेवी करते, कारण गेल्या वेळेस प्रतीक्षा ताईने वेवी केलेले आणि माझे हेअर खूप छान दिसत होते. सो आज मी ठरवलं की आज आपण वेवी लुक करूया. आता मी सगळ्यांना जाऊन माझी हेअरस्टाईल दाखवते आणि विचारते की हाव आय माय लुकिंग. हा खूप काम करतो आनंद. आणि हा आहे आमचा विक्रांत. हो 2 तास कुठेतरी गायब होतो हा. बघू. ऐक ना, फक्त हा शूट कर द्यायचं, केस उडाले बघ. हाय माय लुकिंग नाईस नो माय हेअरस्टाईल. खरंच तुम्ही सुंदर आहो. थँक्यू ताई, थँक्यू. आणि बघ इथे खाली शूट सुरू आहे. माझ्या शूटला तर खूप वेळ आहे. आनंद वाय आर यू. आणि आनंदची इंग्लिश खूप अमेझिंग आहे. आनंद फक्त इंग्लिश मध्ये बोलतो. हा आहे आमचा ऋषी, काम करतो बिचारा. साजिद दादा गुड मॉर्निंग. हा आमचा एक सॅन्टा क्लॉज आज क्रिसमसच्या आधी चाललेला आहे. क्या गिफ्ट देने वाले आप मुझे? मलाच गिफ्ट द्या. तुला मी ठरवलंय काय देणार आहे. बोलू? लिपस्टिकचं ते मी तुला देईन, क्योंकि हिला खूप आवडलंय ते लिपस्टिकचं. सो मी आय विल गेट इट फॉर यू. मग आपल्याला सिक्रेट सांटा करायलाच नको, आपण असंच देऊया. मी देईन तुला असंच, फक्त मला देताना सांगू नको. मी सबको मला हे मिळेल. हे आहेत विपुल सर. हॅलो. हॅलो. आणि हा आमचा न्यू एडी. न्यू नाही, पुरा नाही आहे. आज सँडीजी छान दिसत आहेत आणि मला त्यांचा कप खूप आवडतो. बघू असं आहे ना इसका कप. आता मी रेडी तर झाली आहे. आता मी घेणार आहे माझं व्हिटॅमिन सी. आणि माझं खरं घरी राहून गेलेलं म्हणून मी सायंकितकडून उधार घेतलं आहे. आता माझा कप घेते दादांकडून आणि व्हिटॅमिन सी जरा घेते. आणि व्हिटॅमिन सी 1000 mgचं असतं, तर ते एकदम गटगट गटगट नाही प्यायचं. फास्ट प्यायलो तर थ्रोट पेन होऊ शकतो. आणि ह्यात रिफिल करायचं. तर माझा कप छोटा आहे म्हणून, नाही तर 1 लिटरची बॉटल घ्यायची आणि त्याच्यात टाकायचं. सो आता मी ह्याला हळूहळू पिणार आणि रिफिल करत जाणार. कमीत कमीत मी याचे 5 कप पिणार आहे.